मी खूप प्रयत्न केला मॅडमच्या स्पीडला मॅच करण्यासाठी, पण सॉरी मॅडम, आय कुडंट मॅच यू. आणि आम्ही कुठे कुठे मध्ये मध्ये असे धारातीर्थी पडून गेलो आणि मॅडम पुढे जातच राहिल्या. परंतु त्या सगळ्या गोष्टीने एकच झालं की रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरीची शान आन बान सगळीच उंचावली. आणि मॅडमने जो सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन प्रोजेक्ट केला ना, हा खरं मेडिकल इंडस्ट्रीमधलं सुद्धा मिरॅकल होता. सर्वायकल कॅन्सर वॅक्सिनचं याच्यापूर्वी कधीही असं मोठं कॅम्पेन झालेला ऐकिवात नाही, बघण्यात नाही आहे. आणि कुठलंही कॅम्पेन किंवा कुठलं वॅक्सिनेशनचं कॅम्पेन करताना 20 लोक, 40 लोक, 60 लोक असा रिस्पॉन्स असलेल्या ठिकाणी जेव्हा हजारोंमध्ये, तेही शाळेतल्या स्टुडंट्ससाठी आणि त्याहूनही टेक्निकॅलिटीसाठीची एक मोठी प्रोसेस असताना, शिवाय वॅक्सिनेशनच्या कोल्ड चेन मेंटेनन्ससाठी, CAA असलेल्या सगळ्या टर्म्स आणि कंडिशन फुलफिल करण्यासाठी हे काम ना खूप मोठं होतं, टीडियस होतं, अवघड होतं आणि मुख्य म्हणजे एका माणसाने करणं इतकं नव्हतं. हे काम करण्यासाठी म्हणजे 50 माणसांची टीम असती तरी कमी पडलं असतं असं काम होतं. परंतु तो त्यांचा जो काही स्वभाव आहे, एका बैठकीत किंवा एका फटक्यात खूप जास्त गोष्टी कव्हर करण्याचा, त्या गोष्टींमुळे त्यांनी केलं. आणि ज्या वेळेस पहिल्यांदा मी त्यांच्याबरोबर उभी राहिले वॅक्सिन्स द्यायला, तेव्हा कळलं होतं एखाद्या मंगल कार्यालयासारखी गर्दी झालेली होती आणि शेकडो विद्यार्थिनी ते वॅक्सिन घेत होत्या. त्यांचे ते फॉर्म्स भरलेले होते, गुगल फॉर्म्स अपडेट करत होत्या आणि त्याच्यानंतर दिवसभर ते आलेले वॅक्सिन्स संपवत होत्या. तो जो कामाचा सपाटा आहे, त्याच्यानंतर अक्षरशः मनामध्ये दहशत निर्माण झाली की आपण ह्या स्पीडने ह्या पद्धतीने याच्या पुढे काम करू शकू का म्हणून. परंतु मॅडम एक असतो की समवन हॅज टू रेज अ बार, आणि तो जो बार तुम्ही सेटल केला आहे, तो जो बार सेट केलेला आहे तो आम्हाला रेज करणं अवघड नाही. परंतु आम्ही नवीन टीम नव्या प्रयत्नाने सगळ्यांना हाताशी घेऊन तुमचा बार जो आहे तो निदान गाठण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. तुमचं मार्गदर्शन आम्हाला राहीलच. परंतु जसं हे मेडिकल फील्डमधले प्रोजेक्ट मॅडमने केले, तसं अजून एक मी आमच्या नवीन टीमच्या वतीने एक ॲश्युअर करते की एक फेलोशिप ह्या गोष्टीवर आपण जास्त काम करूयात.